नमस्कार मंडळी. तर मंडळी, राज्य शासनाने जे NCMC म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड जे काढलं आहे, जे अनिवार्य केलं आहे, तर जे NCMC जे कार्ड आहे, जर आपण नाही काढलं तर काय आपल्यावरती प्रभाव होणार आहे? जर एखाद्या महिलेने नाही काढलं किंवा आपण नाही काढलं, हे काढावंच लागणार आहे का? जर नाही काढलं तर काय होणार आहे? तर ही सगळी माहिती आपण थोडीफार जाणून घेणार आहोत. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा एक महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा. तर मंडळी, हे जे राज्य शासनाने जे NCMC कार्ड आहे सगळ्यांसाठी अनिवार्य केलेलं आहे. जर हे NCMC कार्ड नाही काढलं, हे कोणाकोणाला काढावे लागते ते बघा. आधी ज्या महिला आहेत किंवा अपंग व्यक्ती आहेत किंवा ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्यांना STमध्ये सवलत मिळते, ठीक आहे, 50% किंवा अर्धी तिकीट जे काही महिलेला मिळते, 65 वर्षापेक्षा जास्त ज्यांची फ्रीमध्ये तिकीट आहे त्यांना मिळते. तर हे जे NCMC कार्ड आहे ते त्यांना काढायचं आहे. जे 18 वर्षापासून किंवा 7 वर्षापासून जे मुलं आहेत, कारण 7 वर्षानंतर फुल तिकीट लागते मुलांची, पण त्यांनी जे 60 वर्षापर्यंत आहे, 7 वर्ष ते 60 वर्ष या व्यक्तींना हे NCMC कार्ड जे आहे, जरी काढलं नाही तरी काही टेन्शन घेऊ नका, ठीक आहे. फक्त हे ज्यांना STमध्ये सवलत मिळतात, जसे की दृष्टीहीन व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती, महिला ज्यांना अर्धी तिकीट आहे, ठीक आहे, त्यांना हे कार्ड काढायचं आहे. जरी काढलं नाही तरी टेन्शन घेऊ नका, तुम्हाला फक्त फुल तिकीट लागणार आहे, ठीक आहे. तुम्हाला अर्धे तिकीट जे आहे ते मिळणार नाही. हे जे NCMC कार्ड आहे हे 1 एप्रिलपासून लागू होणार आहे. सध्या घाई करू नका, कारण सगळ्या डेपोमध्ये जे आहे हे कार्ड काढण्यासाठी, हे जे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड आहे ते काढण्यासाठी भरपूर गर्दी झालेली आहे. तर तुम्ही आत्ताच काढू नका. या मार्च महिना पूर्ण आहे, या मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत हे NCMC जे कार्ड आहे ते काढून घ्या, ठीक आहे. जरी नाही काढलं तर टेन्शन घ्या. तुम्हाला समजा फुल तिकीट द्यायचं तर फुल तिकीट द्या. मी नाही काढलं कारण मला फुल तिकीट लागते, मला माहिती आहे हे कार्ड काढून माझा फायदा नाही. हे जे कार्ड आहे ते 199 रुपयामध्ये कोणत्याही डेपोमध्ये हे उपलब्ध आहे. जुनं कार्ड बदलवल्यास हे 149 रुपये म्हणजे 150 रुपयामध्ये हे मिळून जाते, ठीक आहे. तर ते त्यांच्यासाठी कार्ड काढण्याचं आहे, जे महिला आहेत, जे अपंग व्यक्ती आहेत, म्हणजे ज्यांना STमध्ये काही टक्के म्हणजे सूट मिळते, त्यांच्यासाठी जे आहे हे NCMC कार्ड हे काढणं अनिवार्य आहे, ठीक आहे. जरी नाही काढलं तरी टेन्शन घेऊ नका, कारण सरकारनं का काढलं? आता सरकारजवळचा जो पैसा आहे तो झाला आहे पूर्णपणे खाली. सरकार पूर्णपणे खाली झाला आहे. कोणामुळे? या लाडकी बहीण योजनेमुळे. म्हणून सरकार जे आहे काही ना काही, कुठून ना कुठून कसा तरी पैसा काढावा म्हणून हे काही ना काही योजना ज्या आहेत ह्या राबवत असते, ठीक आहे. तर हे जे 200 रुपयाचं कार्ड आहे, एका व्यक्तीकडून 200 रुपये समजा गेला किंवा 150 रुपये जरी गेले, तर संपूर्ण महाराष्ट्रामधून हे किती रुपये त्या सरकारकडे जाणार आहे, राज्य सरकारकडे? तर विचार करा. कारण या लाडक्या बहिणीने सरकारला पूर्ण खाली आणलेलं आहे. सरकारजवळचा एकही रुपया त्या सरकारजवळ ठेवलेला नाही आहे या लाडक्या बहिणीने. म्हणून जे सरकार आहे काही ना काही, माझ्या भाषेमध्ये कुचिंग काकरा म्हणा, आमच्या विदर्भामध्ये कुचिंग काकरा म्हणजे काही ना काही आगळं वेगळं करत राहते, ठीक आहे. म्हणून जे आहे सरकारने हे काढलेलं आहे की NCMC कार्ड हे महिलेला, अपंग व्यक्तीला, ज्यांना, ज्येष्ठ नागरिकांना, ज्यांचं वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे, ज्यांना फ्री तिकीट मिळतं STमध्ये, म्हणजे STमध्ये विद्यार्थ्यांना पासेस जे काढते त्या विद्यार्थ्यांना सुद्धा हे काढणं अनिवार्य आहे. म्हणजे काढलंच पाहिजे, तेव्हाच त्यांना ही जे STमधली जे सवलत आहे ते मिळणार आहे, ठीक आहे, या NCMC कार्डमुळे, नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डमुळे, ठीक आहे. तर समजलं कोणी काढायचं कोणी नाही. आणि हे जे NCMC कार्डचे जे वैशिष्ट्य आहेत तर ते बघा. या सवलतीसाठी रुपे ऑन द गो स्मार्ट कार्ड आवश्यक आहे, म्हणजे NCMC कार्ड आवश्यक आहे. NCMC कार्ड नसल्यास पूर्णपणे भाडे आकारले जाणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर जे आहे हे तुम्ही कार्डची समजा बुकिंग केली डेपोमध्ये जाऊन, तर हे जे कार्ड आहे तुम्हाला 30 दिवसांच्या नोंदणीच्या ठिकाणी मिळणार आहे, म्हणजे डेपोमध्येच मिळणार आहे. हे जे कार्ड आहे तुमच्या डेपोमध्ये नाही बनत, ते तिकडे कुठेतरी बनत असेल, मुंबईला म्हणा किंवा पुणेला म्हणा, कुठे ना कुठे हे जे कार्ड आहे ते बनत असेल. तर तुम्ही ज्या कार्ड काढले, समजा आज तुम्ही 1 तारखेला कार्ड काढले 1 मार्चला, तर तुम्हाला 30 मार्चला त्याच डेपोमध्ये जिथून तुम्ही कार्डची नोंदणी केली आहे त्याच डेपोमध्ये तुम्हाला कार्ड 30 दिवसानंतर तुम्हाला घ्यायचं आहे, आणायचं आहे, ठीक आहे, तिथेच मिळणार आहे. त्याच्यानंतर सवलत तिकीट फक्त कार्ड वॅलेटमधूनच दिले जाणार, म्हणजे हे कार्ड
दाखवल्यानंतर तुम्हाला जे सवलत आहे 50% महिलेसाठी किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी जे 65 वर्षाच्या वर आहे फ्री तिकीट, त्यांना हे कार्ड दाखवल्यानंतर हे जे सवलत आहे एस टीचे ते मिळणार आहे. त्याच्यानंतर आहे वॉलेट कॅश किंवा UPIने टॉपअप करता येईल. तर बघा हे याला रिचार्ज पण करावा लागणार आहे. या कार्डला NCMC कार्डला रिचार्ज पण करावा लागणार आहे. त्याच्यानंतर आहे NCMC कार्ड आधार कार्डनुसार नाव व फोटो असतील. तुमच्या आधार कार्डवरती तुम्हाला आधार नंबर द्यायचा आहे. ठीक आहे. आधार कार्डवरती जे तुमचा फोटो आहे, जे नाव आहे त्याच कार्डवरती येणार आहे तुमचा. मग तो आधार कार्डवरती काळा असो की कोणताही असो, म्हणून आधार कार्ड अपडेट करून घ्या, चांगला फोटो काढून घ्या, जेणेकरून त्या कार्डवरती जे आहे तुमचा चांगला फोटो येईल. आधार कार्ड अपडेट करून घ्या. नाहीतर तुमचा जुना कार्ड आहे, तुम्ही समजा आधार कार्ड अपडेट नसेल केले, 10 वर्ष झाले किंवा 15 वर्ष झाले, तर ज्या आधार कार्डवरचा जो फोटो आहे त्या कार्डवरती येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे सदर कार्ड रोख समतुल्य व अहस्तांतरित आहे, म्हणजे स्वाक्षरी असणार आहे, कोणाची आहे माहीत नाही. सवलतधारी प्रवाशांनी आरक्षण तिकीट काढताना कार्ड व्हॅलिडेशन करणे आवश्यक आहे. म्हणजे व्हॅलिडेशन म्हणजे काय आहे ते माहीत नाही, तुम्ही माहिती करून घ्या डेपोमध्ये जाऊन. हरवलेली किंवा खराब झालेली कार्ड सशुल्क पद्धतीने बदलून देण्यात येईल. म्हणजे हे जे 199 रुपयाचे म्हणजे 201 रुपया कायसाठी सूट दिला माहीत नाही यार, बिना कामानं डायरेक्ट 200 रुपये करून घ्या ना. 199 रुपये, समजा तुम्ही 200ची नोट दिलीत, खरंच तुम्हाला ते 1 रुपये वापस देणार आहेत का नाही देत, ते झाले त्याच्या बापाचे. हे 199 रुपये डायरेक्ट 200 रुपये करून घ्यायला पाहिजे नव्हतं. हे उपलब्ध आहे. जर जुने कार्ड तुम्ही बदलवून घेतला तर तुम्हाला 149 रुपये, म्हणजे त्याच्यातही 1 रुपया सूट. तुम्हाला 150 रुपये दिला तर तुम्हाला 1 रुपया वापस मिळणार नाही, म्हणजे 149 रुपयामध्ये तुम्हाला हे कार्ड मिळणार आहे. ठीक आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचं NCMC कार्ड काढायचं असल्यास जवळच्या बस डेपो किंवा एजंट यांच्याकडे संपर्क करावा लागेल. आता याचे एजंट पण उपलब्ध होणार आहे बस डेपोच्या ठिकाणी. ठीक आहे. हे सरकारचं म्हणणं आहे, अनिवार्य आहे, काढा म्हणजे काढा. ठीक आहे. कारण त्यांच्याकडचा पैसा खतम झाला, या लाडक्या बहिणीनं पूर्ण चाटूनच घेतला आहे त्यांचा पैसा, म्हणून हे कार्ड काढून घ्या. ठीक आहे. तर मंडळी हीच होती आजची माहिती. तर काढायचं की नाही काढायचं आता हा तुमचा विचार आहे. ठीक आहे. तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. जय हिंद, जय महाराष्ट्र.